गीता माऊली या चॅनलवर भगवद्गीतेमधील जीवन धर्म समजून घेण्यासाठी उत्सुक असलेल्या सर्व आध्यात्मिक आणि अन्य श्रोतेजनांचे या सत्रामध्ये मनपूर्वक स्वागत। आपण आतापर्यंत दिलेल्या प्रतिसादाबद्दल मनपूर्वक धन्यवाद। आपले जीवन यामुळे सुखी व्हावे हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून मी दिलीप काटदरे माझे गीता धर्म आणि मी या विषयावरील विचार आपल्या समोर मांडणार आहे। वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं। ओम श्री परमात्मने नमः। आजच्या या सत्रामध्ये ध्यानयोग म्हणजेच अभ्यास योग या विषयाबद्दल आपण विवेचन करणार आहोत। त्याबद्दल मला आलेले अनुभव आपल्या समोर ठेवण्याचा माझा प्रयत्न आहे। समबुद्धी संपादन कशी करायची, त्यासाठी कोणते उपाय आहेत आणि ते अंमलात कसे आणायचे याबद्दल या 6व्या अध्यायात भगवान श्रीकृष्णाने मार्गदर्शन केले आहे। समबुद्धीची अंमलबजावणी कशी, कुठे आणि केव्हा करायची हा प्रत्येक व्यक्तीचा प्रश्न आहे। त्यासाठी करायचे प्रयत्न मात्र स्वतःच केले पाहिजेत हे स्पष्ट आहे। त्याचा दोष दुसऱ्या कुणालाही देता येत नाही। अर्जुनाच्या मनात जी शंका आली ती एका जन्मात हे साध्य झाले नाही तर पुढील जन्मात पहिल्यापासून सुरुवात करावी लागेल का, याचे उत्तरही भगवान श्रीकृष्णाने या अध्यायात दिले आहे। ते असे की योग धर्मात फुकट काहीच जात नाही। पहिल्या जन्माचे संस्कार शिल्लक राहतात आणि पुढील जन्मात त्याचा अधिक उपयोग आणि अभ्यास आपण करू शकतो। या निष्काम कर्मयोगाचे आचरण करणारा हितप्रज्ञ हो आणि समबुद्धी अंमलात आण हेच या अध्यायाचे तात्पर्य आहे। मन हे चंचल आहे आणि व्यक्तीच्या कृतीमागे मनाची खूप मोठी भूमिका असल्यामुळे बुद्धी स्थिर कशी ठेवायची हे सर्वात मोठे आणि अवघड आव्हान आहे। स्वतःला मनोनिग्रही समजणाऱ्या व्यक्तींना देखील हे कठीण वाटते। मन वाऱ्याप्रमाणे एका जागी स्थिर राहू शकत नाही। त्यामुळे त्याचा निग्रह कसा करायचा हा प्रश्न प्रत्येकाला पडतो। यासाठी रथाचे उदाहरण डोळ्यासमोर आणले तर उत्तर आपल्याला जास्त स्पष्टपणे लक्षात येते। रथावर जो स्वार तो अर्जुन हा आत्म्याचे प्रतीक, तर भगवान श्रीकृष्ण सारथी आणि त्यांच्या हातातील लगाम म्हणजे बुद्धी चित्त अहंकार ही त्याची चाके आणि चौखूर उधळणारे घोडे म्हणजे मानवी इंद्रिये आणि वासना असे समजून घोडे उधळले तर रथावर स्वार असलेल्या व्यक्तीला आपले उद्दिष्ट साध्य करता येणार नाही। म्हणूनच चित्तवृत्तीचा विरोध आणि निरोध कसा करता येईल, ज्या योगे मन आणि मनशक्ती स्थिर निष्काम कर्मयोगाचे उद्दिष्ट साध्य करू शकेल
हेच या अध्यायात भगवान श्रीकृष्णांनी सविस्तरपणे सांगितले आहे. म्हणून कर्माच्या हातात मनाचे लगाम देऊन चित्तवृत्ती निरोध साधणे म्हणजे बुद्धी निश्चयात्मक होते आणि निष्काम कर्मयोगाचे उद्दिष्ट कसे साध्य करता येईल हे भगवान श्रीकृष्ण या अध्यायात सांगतात. गीता धर्म पाळण्यासाठी, इंद्रिये ताब्यात ठेवण्यासाठी योगाभ्यास आवश्यक आहे. तो कसा अंमलात आणायचा आणि त्याचा परिणाम काय होतो हेच आपण पुढील विवेचनात समजून घेणार आहोत. विनोबा भावे यांनी या अध्यायाचे सार फार सोप्या शब्दामध्ये सांगितले आहे. मनुष्याने आपला व्यवहार शुद्ध ठेवूनच परमोच्च स्थिती गाठावी. उच्च आकांक्षा अथवा उद्दिष्ट डोळ्यासमोर नसेल तर योग्य मार्गाने पावले पडत नाहीत. इंग्रजीमध्ये आपण म्हणतो नॉट फेल्युअर बट लो एम इज क्राईम. पराभव हा दोष नव्हे तर सीमित ध्येय किंवा उद्दिष्ट हा गुन्हा आहे. यशापयश हे तुमच्या हातात नसते, पण प्रयत्न करणे हे तुमच्या हातात निश्चित असते. ते मनाच्या एकाग्रतेवर अवलंबून असते आणि ती एकाग्रता किंवा मनशक्ती प्राप्त करण्यासाठी योगाभ्यासाची मदत होते. ध्यान धारणेसाठी अशा योगाची जी पद्धत सांगितली आहे ती समजून घेणे जरुरीचे आहे. आपणच आपला उद्धार करावा. आपण आपली मदत करू शकतो अथवा आपणच आपले शत्रू बनतो. परमोच्च आनंद मिळवण्यासाठी 8 पायऱ्यांची शिडी चढून जावी लागते. त्या पायऱ्या अशा: यम, नियम, प्राणायाम, योगासने, प्रत्याहार, साधना, समाधी आणि मोक्ष. यम हे निवृत्तीमूलक 5 मार्गदर्शक तत्वे आहेत. ते म्हणजे सत्य, अहिंसा, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह, जे सोडून चालणार नाही. नियम हे प्रवृत्ती बदलण्यासाठी प्रवृत्तीमूलक आहेत. ते म्हणजे शौच, संतोष, तप, स्वाध्याय, प्राणिधान, ईश्वर समर्पण, आसन, योगासने, विविध मुद्रा आणि हठयोग, प्राणायाम, श्वासोच्छ्वासाचे नियंत्रण यासाठी. तर प्रत्याहार इंद्रिय नियंत्रणासाठी. ध्यान धारणा साधना अथवा एकाग्रतेसाठी करायची, म्हणजे एकाग्र मनाची आनंदाची स्थिती, शांत स्थिती, त्यानंतर मोक्ष, जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्तता मिळवण्यासाठी परमोच्च अशी अवस्था. असे शांती आणि समाधान हे आयुष्यात प्रगती साधण्यासाठी आपल्याला उपयोगात आणता येतात. ही दिलेली मार्गदर्शक तत्वे आहेत. माझ्या मनात विचार येतो तो असा की बाहेर पावसाच्या सरीवर सरी पडत आहेत. वातावरणात एक वेगळीच धुंदी आहे. अशा वेळी समोर जर कोणी गरमागरम भजी आणून ठेवली, अशा वेळी मनाचा निग्रह कायम राहिला आणि मी ती खाल्ली नाही तर यामधील एखादी तरी पायरी चढल्यासारखे वाटेल. रसनेचा निग्रह केला असे होईल, नाही तर इंद्रिय वासनेला बळी पडला असा त्याचा अर्थ होईल.
तुमची प्रवृत्ती काय आहे हे लक्षात घेणे तितकेच जरुरीचे आहे. प्रवृत्ती बदलू शकते, नव्हे ती बदलता येते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे एक वाटमारी करणारा वाल्या कोळी वाल्मिकी ऋषी कसा झाला याचा विचार केला तर लक्षात येते की त्याने तप करून मन एकाग्र करून आपली प्रवृत्ती बदलली आणि रामायणासारखे महाकाव्य लिहिले. सात्विक, राजसी आणि तामसी या 3 प्रवृत्तींचा विचार गुणत्रय विभाग योगात सविस्तरपणे केला आहे. योगाभ्यास कसा करावा याचे सविस्तर वर्णन 6व्या अध्यायात 11व्या, 12व्या आणि 13व्या श्लोकात केले आहे. योगाभ्यास करताना कोणतीही मनोवासना मनात न ठेवता पाश सोडून मन एकाग्र करावे लागते. प्रथम दर्भ म्हणजे गवत, त्यावर मृगाचे कातडे, काहीतरी वस्त्र, फार उंची नाही व सखलही नाही असे आसन शुद्ध जागी मांडून पाठ, डोके आणि मन सरळ रेषेत निश्चल करून आजूबाजूला न बघता नाकाच्या शेंड्यावर नजर ठेवून कसलीही भीती न बाळगता शांत अंतःकरणाने मनाचे संयमन करून पतंजल सूत्रातील योगाभ्यास करावा. परिणामी बुद्धी स्थिर करण्याचा प्रयत्न करावा. हाच समाधीकडे जाण्याचा मार्ग. यासाठी निसर्ग संपन्न अशी जागा मिळाली तर केव्हाही उत्तम. प्राणायाम, आसने आणि मुद्रा हे एकाग्रता साध्य करण्यासाठी मदत करतात. गायत्री मंत्रासारखे मंत्र याचे जर पठण केले तर मनाची एकाग्रता सहज होऊ शकते. ध्यान योगात 3 प्रमुख गोष्टी आहेत. चित्ताची एकाग्रता, त्याला आवश्यक नियम आणि परिमितता आणि साम्य दशा हे जर साधायचे असेल तर क्षुल्लक गोष्टीचा विचार केल्यामुळे मनावर जी धूळ साचते ती दूर करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत राहिले पाहिजे. आज पाऊस पडेल का? येणाऱ्या पाहुण्यांना वाटेत त्रास होईल का? अशा प्रश्नांची उत्तरे शोधण्यात आपण आपला वेळ फुकट घालवतो. पूर्वी कुठेतरी जाताना पार्किंगला जागा मिळेल का हा प्रश्न बाहेर निघण्यापूर्वी माझ्या मनात गोंधळ निर्माण करीत असे. शरीर आणि मन याच्यामध्ये एकाग्रता आणण्यासाठी योगाभ्यासाचा उपयोग होतो आणि त्यामुळे मनुष्याची प्रकृती उत्तम राहते. हे मी माझ्या स्वतःच्या अनुभवावरून सांगू शकतो. गेली 15 वर्षे योगाभ्यासामुळे माझी प्रकृती उत्तम स्थितीमध्ये आहे. माझी हृदयाची शस्त्रक्रिया झाल्यावर वयाच्या 60व्या वर्षी मी जगभर संचार उत्साहाने करू शकतो. माझ्या मनातील विचार मांडू शकतो. याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे मी नियमितपणे योगाभ्यास करतो. भारताचे पंतप्रधान श्रीयुत नरेंद्र मोदीजी यांनी 21 जून म्हणजेच उत्तरायणातील उत्तरार्धातील सर्वात मोठा दिवस हा योग दिन म्हणून साजरा करावा असे आवाहन केले आणि आज जगभर युनो सारख्या संस्थेच्या मदतीने आणि मान्यतेने त्या दिवसाचे महत्त्व
वाढले आहे. याचे कारण म्हणजे योगाचे सामर्थ्य सर्वत्र पसरलेल्या लोकांच्या लक्षात आले आहे. मनाच्या एकाग्रतेमुळे तुम्ही तुमचे काम चांगल्या पद्धतीने करता. योगाभ्यासामुळे ही एकाग्रता सहज साध्य होते. योग कर्मसु कौशलम, कामामधील कौशल्य योगाभ्यासामुळे वाढते, हा आपला अनुभव आहे. चित्तवृत्तीवर बंधने घालण्यासाठी योग साधनेची मदत होते, असे पातंजल योगशास्त्र स्पष्टपणे सांगते. योग चित्तवृत्ती विरोधा, मनाची शांती आणि मनाचे समाधान मिळवताना, मोक्षप्रद जाताना यम, नियम, आसन आणि प्राणायाम या अष्टांगाच्या 4 पायऱ्या चढून जाण्यासाठी योगाभ्यासाची खूपच मदत होते. ध्यान योगात योगाभ्यास नियमित करण्याची आवश्यकता स्पष्ट करून सांगितली आहे. 60व्या वर्षी हृदयाची शस्त्रक्रिया झाल्यानंतर अनेक शारीरिक व्याधींवर मात करीत असताना मी योगाभ्यास नियमितपणे करीत राहिलो आणि अजूनही मी रोज सकाळी 1 तास विविध आसने आणि मुद्रा करतो. त्यामुळे दिवसाची सुरुवात प्रसन्न मनाने होते आणि प्रकृती चांगली राहते. हे मला पटले आहे. त्यासाठी योगाभ्यासाची मदत होते आणि योगाभ्यासामुळे किरकोळ आजार होत नाहीत. या काळामध्ये मला माझ्या मनावर पूर्ण ताबा मिळाला असे मी म्हणणार नाही, पण या काळात मला जे लिखाण करायचे होते ते मी एकाग्र शांत मनाने करू शकलो. एवढेच नव्हे तर माझ्या आयुष्यातील उद्दिष्टे पुरी करू शकलो. उद्योग व्यवसाय संदर्भातील अनुभवांवर आधारित पुस्तक लिहू शकलो. गेल्या 10 वर्षात मी जगभर प्रवास करू शकलो. आइसलंड, ग्रीनलँड पासून हिमालयाच्या दऱ्याखोऱ्या मध्ये जाऊन चालू शकलो. तिथल्या सृष्टी सौंदर्याचा उपभोग घेऊ शकलो, कारण माझ्या प्रकृतीने योगाभ्यासामुळे मला पूर्ण साथ दिली. याबाबत खूप मोठा पल्ला गाठायचा आहे याची मला पूर्ण जाणीव आहे. ऐन उमेदीच्या तरुण वयात मी योगाभ्यास का केला नाही असा प्रश्न मला नेहमी पडतो. तो योगाभ्यास केला असता तर माझ्या आयुष्याला वेगळीच दिशा मिळाली असती, याची मला खात्री पटलेली आहे. भगवद्गीता ही वस्तुतः या 7 अध्यायातच आपले तत्वज्ञान सांगते. पुढील 12 अध्यायात या गीतेच्या साराचे सविस्तर विवेचन केलेले आहे, ते आपण बघणार आहोत. पुढचा अध्याय ज्ञान विज्ञान योग हा या सृष्टीबद्दल सविस्तरपणे खुलासा करणारा आहे. श्री कृष्णाय नमः. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत.